नमस्कार, माझ्यासोबत दिनेश कदम आहेत. सर, काय सांगाल आपण जे आव्हान केलेलं आहे मुळा-मुठा नदी स्वच्छतेसाठी, परंतु आपल्याला असं दिसून येतंय की जेवढ्या पुणे शहराच्या जेवढ्या नद्या आहेत, तर त्याच्या आजूबाजूने जे अनिवासी लोक राहतात आणि ते कचरा करतात. आता तुम्ही दिलेलं केलेलं आव्हान किंवा दिलेला संदेश हा त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते लोक तिथं घाण करतात, कचरा करतात, कचरा टाकतात, जे की फुटपाथवर राहतात. परंतु त्याकडे तुम्ही कसं लक्ष केंद्रित करणार आहात? त्यांना काय आव्हान करणार आहात? नाही, आम्ही जोपर्यंत कचरा नदी पात्राला स्वच्छ करू करत होतो तोपर्यंत आम्हाला माहित होतं की कचरा ही आजूबाजूची लोक करतात किंवा इतर करतात. पण जेव्हा आम्ही ट्रॅशबूम टाकला म्हणजे लावलाय नदी, त्यावेळेला आम्हाला त्या कचरा पकडल्यानंतर कळते की हा कचरा नेमका कोण कोण करते. हा कचरा काय फक्त एक व्यवस्था ती लोक करतात, हॉटेल पासून मंदिरांपासून बरोबर. लोकांपर्यंत. नेमका कचरा कशाचा किती कोण कसा आणला ह्या सगळा कचरा त्यामध्ये सापडते. म्हणजे अगदी जामच्या बाटल्या सुद्धा त्यात गावण्याचं काहीच कारण नाही. 500-500 नारळ सापडण्याचं काहीच कारण नाही. अगदी 100-200 किलो हार सापडण्याचं काहीच काम नाही. त्यामुळे कचरा फक्त तीच लोक करतात म्हणण्याचं काहीच कारण नाही. कचरा हा प्रत्येक व्यक्ती करतोय. ज्याला कुणालाही नदीवर जीव नाही ते सगळा माणूस कचराच करतोय. आणि जरी समजा ते किती जरी डोकं लावला तर महापालिकेत असेल किंवा आतरत असू दे, कचऱ्याचे बरेच ढिगारे अगदी पात्रामध्ये आहेत. ते वाऱ्यानं उडत 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 प्रत्येक ठिकाणी नदीत कचरा मिक्स करतात. आपण कुठेतरी एखादी बाटली टाकली तर उडत उडत पाण्यात पडती. ती 100 लोक जेवढा कचरा करत नसतील तेवढा कचरा बाहेरनं उडून पाण्यात पडतो. त्यामुळं ब्लेम सगळ्यांवरच येऊन जाईल तो. जरी आपल्यासारख्या संस्था अशा कार्यरत असल्या, परंतु महापालिकेचं काय योगदान असायला पाहिजे? त्यांनी काय या बाबतीत भूमिका घेतली पाहिजे? नाही, महापालिकेनं मेन म्हणजे वरचा कचरा स्वच्छ करणं ही प्राथमिक बाब म्हणून शक्य आहे. पण नदीच्या आत ड्रेनेज लाईनच मिक्स होऊ नये. नदीची पात्रता उंच करावी. नदीची उंची जास्त मोठी करावी. कारण की साधं काठी जरी टाकलं तर तुम्हाला 2 फुटावरनं गाळ चालू होते. त्यामुळे ते पाणी नेमकं गटरीचं आहे का ते पाणी धरणाचं आहे कळत नाही. त्यामुळे ह्या सगळ्यावर मोठं प्लॅनिंग गरजेचं आहे. हे कुठे एकट्या दुकट्या संस्थेचं काम नाही. सगळं फक्त आता मोठं बँडेज साधं गोळी खाण्याचं काम आहे. पण जखम लय मोठे. त्यामुळं आताच जस्ट निवडणुका पण पार पडलेल्या आहेत महापालिकेच्या. काही पक्षांनी देखील या बाबतीत नदी स्वच्छतेच्या बाबतीत आपला अहवाल तयार केला होता. म्हणजे त्यांच्या ह्याच्यात जाहीर हे केलं होतं. परंतु त्यांना जे लोकप्रतिनिधी आहेत, तर त्यांना तुम्ही अशा मोहिमेमध्ये सहभागी करून घेणार आहात का? आणि कशा प्रकारे त्यांना आपण सोबत घेऊन काम करणार आहात? नाही, त्यांनी उलट आत आवाज उठवला पाहिजे. त्यांनी ह्याचा मोठा प्रश्न घेतला पाहिजे आणि शपथ खाल्ली पाहिजे पुढच्या 5 वर्षात ह्या नदीचं पाणी पिऊन दाखवाल. रामदास तांबे, रिपोर्टर टुडे न्यूज, पुणे.